ही रेकॉर्डिंग आता तुम्ही ऐकली असणार। या रेकॉर्डिंगमध्ये मला हजर होण्याची तारीख दिलेली आहे। आता त्यानुसार मला लेटर पण आलं। लेटरमध्ये लिहिलं गेलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, 7/10/2026 रोजी आपल्या शपथेवर जबाब नोंदवण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे। ठीक आहे। त्यानंतर त्याला जोडून एक दुसरं लेटर आलं आता मला, ते स्क्रीनवर तुम्ही बघत असाल। तक्रारदार रोहन रामटेके व जाबदेही म्हणजे पुढची पार्टी अनेक वेळा बोलावून गैरहजर। रोहन रामटेके प्रत्येका तारखेवर हजर होता, पुढची पार्टी म्हणजे जाबदेही हजर नव्हती प्रत्येका तारखेवर। तर त्यांना आजपर्यंत तुम्ही किती लेटर पाठवले, त्यांच्यासोबत संपर्क झाला की नाही झाला? मी जेव्हा तारखेवर आलो तर त्यांच्यासोबत तुमचा संपर्कच होत नव्हता। म्हणून माझा या गोष्टीवरून विश्वास उठलेला आहे पोलीस प्राधिकरणावरून। आता समोरचा विषय, त्यानंतर यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लेटर बघत असाल, लेटरमध्ये मी टिक करून दाखवलेला आहे। दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, पुढील तारखेस तक्रारदाराने आपला जबाब नोंदवला नाही तर योग्य तो आदेश पारित केला जाईल। म्हणजे मी 5 ते 6 तारखेवर हजर झालो, समोरची पार्टी म्हणजे हे चोर रामकृष्ण जाधव, PSI निलेश कुमार मिश्रा, त्यानंतर API सरकटे, हे चोर हजर आजपर्यंत झालेले नाही। तर यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कुठलीही कारवाई केलेली नाही आणि मला सरळ लिहून दिलं, पुढील तारखेवर हजर न झाल्यास, जबाब न नोंदवल्यास योग्य तो आदेश पारित केला जाईल। म्हणजे एका तारखेवर आलो नाही म्हणून तुम्ही योग्य तो आदेश पारित करणार आहे ना? ठीक आहे, तुमचे जवळ आहे का? मग नाही, तुमचे जवळ आहे का? अजूनपर्यंत तुम्ही रोहन रामटेकेला बघितलं नाही। मी सरळ भाषेत सांगतो, माझा विश्वास पोलीस प्राधिकरणावरून उठलेला आहे आणि मी जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये तुम्ही कमेंट वाचू शकता, पोलीस प्राधिकरणाविषयी काय कमेंट जनतेने केलेले आहे। त्यामुळे माझी हात जोडून नम्र विनंती आहे पोलीस प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना, तुम्ही फुकटाचा पगार खाऊ नका। हा जनतेचा पैसा आहे, वाया चालला। या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि मला योग्य न्याय मिळाला पाहिजे। नाहीतर पुढची प्रोसेस तर मी करूनच राहिलो, हायकोर्टात तर मी आज नाही उद्या जाणारच आहो। त्यामुळे मला योग्य निकाल पोलीस प्राधिकरणातून भेटावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।